Good morning, everyone. So, this vlog is day second in महाबळेश्वर. खूप कडाक्याची थंडी आहे आणि आम्ही उठलेलो आहोत. आणि आता इथे स्वामीज्ञाचे पूर्ण दिवसाचे फूडचं प्रिपरेशन चालू आहे. आम्ही आता उठलेलो आहे आणि या दोघी झोपलेल्या आहेत. ही स्वामीज्ञा आणि ही मोठी झोप. तर यांच्या जेवणाची तयारी आम्ही करतोय. आणि आता स्वामीज्ञा उठली होती, त्यामुळे तिला सकाळचा नाश्ता फीड करून तिला अंघोळ घालायची होती. बट खूप जास्त थंडी असल्यामुळे तिचा हेअर वॉश नव्हता करायचा, म्हणून तिचे हेअर्स प्रॉपर टाय करून घ्यायला लावले होते आणि मग तिला अंघोळ घालायला नेली. आणि स्वामीनाची आंघोळ झाली. स्वामीना क्यूट बेबी. दीदी आता आम्ही रेडी होतोय अशी. के स्वामीनाला अंघोळ घालून घेतली आणि तिला फटाफट रेडी करायला लागली, बिकॉज तिला रेडी केल्यानंतर मला सुद्धा रेडी व्हायचं होतं. बिकॉज आज आम्हाला सगळे पॉईंट्स कवर करायचे होते. काल आम्हाला काहीच बघायला नव्हतं मिळालं, लेट झालं होतं. त्यामुळे फटाफट नाश्ता करून घेतला आम्ही सुद्धा आणि मग रेडी व्हायला घेतलं. रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत. पूल रूम घेतली आणि पूलमध्ये काही गेलोच नाही आहे, कारण की खूप जास्त थंडी होती. आता आम्ही रूम स्विच करतो ॲक्च्युली, बिकॉज रूमचं काही आम्हाला यूजच नाही झालेलं त्याच्यामुळे. मला झोप आली आहे. महाबळेश्वरला आल्यामुळे तिने स्ट्रॉबेरी लुक केलेला आहे. क्रॉस क्रॉस पार्किंग मध्येच दोघींची मस्ती चालू आहे. थ्रो फेक 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 लवकर. अरे डुबुक. उभी राहा कर कर पायानी कर पायानी पाय पाय हमार पायानी लवकर पळ लवकर पळ. अरे अरे अरे. आणि आम्ही निघालेलो आहोत सेकंड डेच्या साईटसीइंगसाठी. काल आमचे जे पॉईंट्स मिस झाले होते ते सुद्धा आज कवर करायचे होते आणि न्यू जे आम्हाला बघायचे होते ते सुद्धा बघायचे आहेत आजच. बघूयात आज काय काय कवर होतं आहे किती. स्वामीज्ञाचा ब्रेकफास्ट चालू होता मागे, दीदीसोबत बसली ती. मस्त दोघी एन्जॉय करतायत. आणि काल जे आमचं वेण्णा लेकचं बोटिंग मिस झालं होतं, बिकॉज लेट झालं होतं, अंधार पडणार होता. सो आम्ही ते स्किप करून नेक्स्ट डे करायचं ठरवलं. सो आज आम्ही फर्स्ट मॉर्निंगला इथेच आलो आहे वेण्णा लेकला बोटिंगसाठी. आणि मॉर्निंगला काहीच गर्दी नाही आहे लकीली. सो आम्ही पहिले गेलो आहे तिकीट काउंटरला. डॅडा तिकीट काढतो आहे. सो तिकीट काढल्यानंतर आम्ही त्यांचे लाईफ जॅकेट्स वगैरे विअर करून, सेफ्टी प्रायोरिटी असल्यामुळे लाईफ जॅकेट्स वगैरे विअर करून मग आम्ही जाणार बोटिंग करायला. बोटिंगसाठी 1-2 मिनटाचं वेटिंग असल्यामुळे दीदी म्हणाली इथे छान व्ह्यू आहे, तर आपण फोटोशूट आधी करूयात. म्हणून मग दीदी आणि स्वामीज्ञाचं इथे छान फोटोशूट केलं आणि व्ह्यू छान असल्यामुळे आम्ही देखील इथे खूप सुंदर फोटोज काढलेत. ते लवकरच अपलोड करू. मग आम्ही लाईफ जॅकेट घालायला घेतले होते. पण स्वामीज्ञाला कॅमेऱ्याच्या समोर यायचं होतं, तिला मज्जा वाटत होती. लाईफ जॅकेट घालून झाल्यानंतर आम्ही निघालो बोटिंग करण्यासाठी. स्वामीज्ञाला सुद्धा छोटूसा जॅकेट घातलंय. खूप क्यूट दिसत होती ती ॲक्च्युली. आम्ही बोटिंगसाठी निघालेलो आहोत आणि इतकं सुंदर वातावरण होतं आणि पाणी तर इतकं थंडगार होतं. स्वामीज्ञाला काही जॅकेटमध्ये जमलं नाही आहे, त्याच्यामुळे तिची चिडचिड झाली होती आणि तिने जॅकेट काढायलाच लावलं. सो तिचं जॅकेट डॅडीने काढलेलं आहे आणि मी आणि दीदी मस्त पाण्यात हात टाकून मज्जा घेत होतो आणि खूप थंड बर्फासारखं वाटत होतं. सो आम्हाला बघून स्वामीज्ञासुद्धा मागायला लागली होती. अजून अजून अजून. बट स्वामीज्ञाचं जॅकेट काढलेलं असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी
रिटर्न घ्यायला लावली बोट आणि आम्ही पुन्हा रिटर्न आलो अर्ध्यातूनच. आणि मग पुन्हा इथे थोडे फोटोशूट्स केले आमचे, जे काही राहिले होते. कारण फोटोशूट काही कधीच कंप्लीट नाही होत. सो आणि आता आम्ही निघालोय नेक्स्ट पॉइंटला. बघूयात. आणि आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरमधली मोस्ट पॉप्युलर प्लेस मॅप्रो गार्डनला. आणि स्वामीज्ञाला मस्त मोकळी जागा मिळाल्यामुळे ती पळत सुटलेली आहे दीदीच्या मागे, 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 मागे. मग काय फोटोशूट तर झालंच पाहिजे. सो आम्ही मस्त सगळ्यांचे फोटोशूट केले आणि पुढे निघालो. तर मला दिसली एक भन्नाट जागा, ट्रूथ बी टोल्ड. सो व्हिजिट तर केलंच पाहिजे. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे मेकअप आणि स्किन केअरचे खूप प्रोडक्ट्स होते. त्यातले काही मी ट्राय केले लाईक काजल, लिपस्टिक, स्किन केअर. आणि तिथे मला कोरियन हेअर स्पा आणि मसाजचे काही टूल्स आणि इक्विपमेंट्स होते. त्यांच्या देखील व्हरायटीज बघायला मिळाल्या. पण ते मी काही घेतले नाही बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी कोरियनचे सगळे इक्विपमेंट्स आहेत. मग काही स्किन केअर ब्रँड्स ट्राय केले. आणि त्यातले मला जे काही आवडले ते मी थोडेफार पर्चेस केले बिकॉज इट वॉज माय बर्थडे वीक. आणि बर्थडे वीक म्हटल्यानंतर सेल्फ पॅम्परिंग तर आलीच. स्वतःसाठी नाही करणार मग कोणासाठी करणार, राईट? सो या पर्चेसवर आम्हाला मेक युअर ओन सोपचं फ्री वाउचर मिळालं. अगो स्वामीने हे घे, कोणता हवा आहे पटकन घे. स्वामी हां करते. एकच एकच एकच. त्याला बोल, त्या मावशीला बोल थँक्यू. थँक्यू. थांब बॉक्स बॉक्स क्लॅप बाबू. क्लॅप क्लॅप क्लॅप. घे थँक्यू बोल. बोल थँक्यू. ये बाय बोल. मग आम्ही वळलो गेम सेक्शनकडे. सो फर्स्ट तर दीदीने गेम ट्राय करायला घेतलेलं. खूप सारे चॉकलेट्स होते. ते बघूनच वेड लागलं होतं. या आणि आमची दीदी फटाफट फटाफट कलेक्ट करत होती. सो दीदीने इतके चॉकलेट्स ग्रॅब केले होते. ते सगळे आम्हाला मिळालेले आहेत. वू आणि हे आमच्या दीदीचं हॅपी फेस आफ्टर विनिंग ऑल दोज जेलीज. मग आली फॅन मुमेंट. ॲक्च्युली मॅप्रोचं जे स्टाफ होतं ते इतकं फ्रेंडली होतं. त्यांना स्वामीज्ञा खूप जास्त आवडली होती. त्यांनी स्वामीज्ञाला घेतली, तिला जेलीज दिली, तिच्यासोबत खूप फोटोज काढले, तिच्यासोबत खेळले. आणि मग आम्ही वळालो नेक्स्ट गेमकडे. तर स्वामीज्ञाच्या डॅडूने सुद्धा काही गेम ट्राय केले, बट काही मिळालं नाही. त्यानंतर मी सुद्धा ट्राय केले. पुन्हा डॅडूने ट्राय केले, दीदीने ट्राय केले. ॲक्च्युली आम्ही तिघं देखील 2-3 दिवस खूप मन भरून गेम्स खेळले. लाईक सिरियसली खूप. आणि मग होतं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यांचं फेवरेट म्हणजेच शॉपिंग. लेमनवाला हवा आहे मला. दीदी तू केला टेस्ट? तो ब्लूवाला नाही आवडत चांगला. केशर घेतला ना? स्वामीला चॉकलेट. आम्ही एक एक सामान ट्रॉलीमध्ये ॲड करत होतो. पण स्वामीज्ञाचं लक्ष ट्रॉलीमध्येच होतं. तिला सुद्धा खाली उतरायचं होतं कारण दीदीने ट्रॉली घेतली होती म्हणून तिला सुद्धा हवी होती. ती पण मस्त ट्रॉली पुढे पुढे खेचते आणि चालतीये. तिला सुद्धा एक एक वस्तू घेऊन ट्रॉलीमध्ये टाकायची होती. बिकॉज शॉपिंग तर तिला आवडतेच. त्यानंतर पुन्हा एकदा आली फॅन मुमेंट. ॲक्च्युली आम्हाला खूप भारी वाटत होतं ते. हे चॉकलेट टेस्टिंग आहे. हा कर ना टेस्ट. हे बरं जातील. हा एवढं. त्यानंतर आम्ही बिलिंग काउंटरकडे वळलो कारण आमची शॉपिंग झाली होती. एकीकडे आमचं बिलिंग चालू होतं आणि एकीकडे स्वामीज्ञा वेट करत होती बिलिंग कधी होते बिकॉज तिला आम्ही स्ट्रॉबेरी पिलो घेतला होता आणि ती खूप जास्त खुश होती. सॉफ्ट आवडतं. ह्या शॉपिंगवर आम्हाला हे 2 वाउचर मिळाले होते. सो फर्स्ट वाउचर घेऊन आम्ही पुन्हा एकदा गेम सेक्शनला गेलो, जे की होतं फेलरो रेनसाठी.
सो फेलोरे रेन स्टार्ट झाल्यानंतर जितके पण जेलीज गोळा होणार तितके सगळे आपल्याला मिळणार असं ते गेम होतं. आणि गेम स्टार्ट झालेलं होतं. दीदी खूप ट्राय करत होती जास्तीत जास्त गोळा करण्याचं. जितके तिला शक्य झाले तितके तर तिने गोळा केले आहेत. बघूयात आता किती मिळाले आहेत. आधीच्या गेममध्ये सुद्धा खूप जेली मिळाले होते आणि आता सुद्धा मिळाले आणि आता आम्ही वळालेलो आहोत सेकंड वाउचरकडे, जे की होतं मेक युअर ओन मजाना चॉकलेट. तिथे सुद्धा आम्हाला फ्री वाउचर मिळालं होतं, की आपण जाऊन आपल्याला जसं हवं तसं आपल्या चॉईसने चॉकलेट बनवायचं होतं. ते सुद्धा दीदीच बनवत होती बिकॉज तिलाच ते वाउचर मिळालं होतं. सो दीदीने ते चॉकलेट बनवायला स्टार्ट केलेलं आहे. तिला जसं जमलं तसं तिने केलं आणि खूप सुंदर झालं होतं ते ॲक्च्युली. आपण बघूयात पुढे. आता तिने त्याच्यावर गार्निशिंग करायला घेतली आणि तिचं डॅडू तिला हेल्प करतोय. दोघं मिळून डिझायनिंग काम चालू आहे. बघूयात काय करतायत. दीदीने तिचं नाव लिहून दिलेलं आहे बिकॉज ते चॉकलेट बनवून त्यांच्याकडे ठेवायचं होतं अर्धा तास आणि अर्ध्या तासाने यायचं होतं कलेक्ट करायला. सो आम्ही अर्धा तास बाहेर जरा पुन्हा एकदा फेरफटका मारूयात आणि थोडं लंच करूयात या हिशोबाने निघालेलो आहोत. पण काय मध्येच मॉम ऑन ड्युटीवाला ब्रेक मिळाला आहे मला. सो त्यानंतर आम्ही आलो आहे लंचला. फटाफट आम्ही ऑर्डर केली बिकॉज आम्हाला भूक लागली होती खूप. त्यानंतर मी ऑर्डरचा वेट करत होती ॲक्च्युली अँड टडा! हे नाही ट्राय केलं तर काय केलं. सो हे तर मस्ट होतं. महाबळेश्वरला आलो आहे आणि स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ली असं तर होऊच शकत नाही. सो आम्ही ते एकच घेतलं होतं बिकॉज आम्हाला ते ट्राय करायचं होतं बिकॉज आय एम नॉट स्ट्रॉबेरी लवर. देन पुन्हा एकदा मॅप्रोचं स्टाफ स्वामीज्ञाजवळ आलं होतं आणि स्वामीज्ञाचे फोटोज क्लिक केले त्यांनी खूप त्यांच्या पेजवर अपलोड करण्यासाठी. पण स्वामीज्ञा काही पोज देत नव्हती. तिचा मूड नव्हता. ती मस्त खाण्यात आणि सगळं व्ह्यू एन्जॉय करण्यात बिझी होती. त्यानंतर खाऊन झालं म्हणून तिचं सेल्फ क्लिनिंग चालू होतं. गुड गर्ल. आणि मग अर्धा तास झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा गेलेलो आहोत दीदीने जे चॉकलेट बनवलं होतं ते कलेक्ट करण्यासाठी. सो हे होतं दीदीने जे चॉकलेट बनवलं होते त्यांनी खूप सुंदर अशा बॉक्समध्ये पॅक करून आम्हाला दिलं. पण ते स्वामीज्ञालाच हवं होतं बिकॉज तिला पेपर बॅग्स खूप आवडतात. पेपर बॅग्स म्हणजे शॉपिंग असं आहे. मस्त पकडलंय तिने हातात आणि आपली टुमुक-टुमुक चालते. तिला मज्जा वाटत होती खूप. काहीतरी असं खूप भारी जिंकल्याचं फिलिंग तिला येत असावं मे बी. सो तिने ते खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही वळलो एका शॉपमध्ये. तिथे खूप क्यूट अशा स्ट्रॉबेरी शेप्सच्या बॅग होत्या. तर आम्ही ते बघत होतो. वेगळे टाइप्स चेक केले. खूप क्यूट वाटत होते ते ॲक्च्युली आणि मग त्यानंतर आम्ही आमची सगळी शॉपिंगची ट्रॉली घेऊन पार्किंगजवळ आलो आणि कारमध्ये सगळं सामान ठेवत होतो. सो सगळं सामान आमचं आता कारमध्ये ठेवून झालं होतं. त्यानंतर आम्ही निघालो आहोत आणि मागे या दोघी मस्त स्ट्रॉबेरी घेऊन बसल्या होत्या रिलॅक्स. गाडी काय आहे ते माहिती नाही पण तरीसुद्धा स्वामीज्ञाला ते हवं होतं. कारण की ते खूप असं मोठं दिसत होतं त्याच्यामुळे तिला ते हवं होतं आणि तिने ते दीदीच्या हातातून घेतलेलं आहे. नाव स्वामीज्ञा आणि दीदीचं आणि ते खाऊन एन्जॉय केलं आम्ही दोघांनीच कारण आम्हाला दोघांना आवडतं. आणि आता असा हा खड्ड्यांवाला रोड आहे तिथून आम्ही चाललो आहे केटस पॉईंट आणि इको पॉईंट बघायला. आणि आम्ही Let's उशीर see. केल्यामुळे आम्ही ऑलरेडी लेट केलेला आहे. 6 वाजता बंद होणार आहे आणि 5:30 वाजून गेलेत आणि पुढे खूप कार्स आहेत. लेट्स सी आम्हाला चान्स मिळतोय की नाही अदरवाईज उद्या. आणि आम्ही पोचलेलो आहोत केटस अँड इको पॉईंटला. येस लकीली आम्हाला मिळालं. आम्ही वेळेच्या आत पोचलो आहे अँड व्हॉट अ व्ह्यू. मला खरंच अशा प्लेसेसवर जायला आवडत नव्हतं बिकॉज माझं असायचं आहे की काय यार काय बघणार ते. बट तिथे गेल्यानंतर जे वाईब्स होते सिरियसली मॅन इतकं खूपच म्हणजे खूप भारी होतं ते. आणि इको पॉईंट असल्यामुळे दीदीला ट्राय करायचं होतं सो तिने तिचा आवाज देऊन ट्राय केलं बट काही रिटर्न नाही आलं. सो तिचा फेस बघण्यासारखा होता बघा.
आणि खूप मंकी आले होते. सो मंकी आलेत करून करून आम्ही स्वामीज्ञाला उठवलेलं होतं आणि लकीली ती रडलीसुद्धा नाही बिकॉज ती खुश झाली मंकीज बघून. आणि एकतर असं क्यूटचा छोटू मंकी होता. त्यानंतर स्वामीज्ञाचे मेसी हेअर्स थोडेसे पुन्हा टाय केले मी इथे आणि तिला कारमध्ये बसायचं होतं. तिला खूप आवडतं हां, हे कार राईड. सो ती बसली आणि खूप मस्त एन्जॉय करत होती. तिला ते खूप आवडतं. 1, 2, 3 गो! आता आम्ही केटस पॉइंट अँड इको पॉइंट करून निघालेलो आहोत. आता नेक्स्ट बघूयात काय. अरे अनुषी बसले अरे स्ट्रॉबेरी माझी कशी बसली होती. डॅडी. हाय. आणि आता आम्ही आलोय वेलोसिटी पार्कला. दीदी पण इथे आम्हाला इतकं काही हॅपनिंग नाही वाटलं आणि मोस्ट ऑफ द गेम्समध्ये स्वामीज्ञाला म्हणजे बसवू पण नव्हते शकत आणि दीदी पण खूप बोर झाली होती. सो आम्ही इथे फक्त एक फेरफटका मारला, सगळे गेम्स वगैरे बघितले आणि रिटर्न निघालो. आम्ही तिथे काही थांबलो नाही. आता आम्ही आलो आहोत चीज फॅक्टरी. आणि इथे आत गेल्यानंतर असं खूप छान अँटिक कार्सचं कलेक्शन होतं एंट्रीलाच. सो ते बघितले आणि आतमध्ये तिथे शॉप्स होते वेगवेगळे. तिथे एक शॉपमध्ये अँटिक शोपीसचं कलेक्शन होतं. ते खूप छान होतं, खूपच छान होतं. नो नो. त्यानंतर तिथे प्युअर घीचं एक शॉप होतं जिथे टेस्टिंग ट्रायलसुद्धा होतं. सो तिथे त्या शॉपमध्ये आम्ही टेस्टिंग आणि ट्रायल केलं. त्यानंतर स्वामीज्ञाला ते लागतं म्हणून आम्ही ते घ्यायचं ठरवलं. सो आम्ही ते घेत होतो. बट आमच्या आधी हिचीच घाई. बिकॉज कोणत्याही शॉपमध्ये जा, तिला काही समजत असो अगर नसो, तिला प्रत्येक गोष्ट परचेस करायची असते. समजत काहीच नाही, पण ती शॉपिंग बॅग हातात घेण्याची तिला फार आवड आहे. त्यामुळे तिने ती घेतली आणि निघाली. आणि आता आम्ही आलो आहोत केक शॉप. केक शॉप आणि स्वामीज्ञा हे नातंच वेगळं आहे. ती खूप खुश होते, वेडीच होऊन जाते केकसाठी. स्वामीज्ञा हॅपी हॅपी. कुठे बसून बसून खायचं बसून. स्वामीज्ञा हॅपी बर्थडे टू डॅडी खा रे तू. डॅडी कारटला बोलू. डॅडीला काही चहाच नाही बनवत मम्मा. हॅपी बर्थडे हॅपी आता आम्ही निघालोय तिथून केक खाऊन. चाललोय हॉटेल रूमला ना. इथे आहे ना हँडीक्राफ्टचं होते. हां, ऑन द वे काही बघायला मिळालं तर स्ट्रॉबेरी पण बघायची. येस. पुन्हा आम्ही थांबलो फन टाऊनला. तिथे सुद्धा गेम होती. स्वामींना दीदी कुठे आहे? दीदी कुठे? आवाज आहे. बाय. त्यानंतर आम्ही इथे चॉकलेट स्ट्रॉबेरी ट्राय केलं, जे की लंडन चॉकलेट असं करून फेमस आहे. पण टू बी ऑनेस्ट मला ते इतकं काही असं हॅपनिंग नाही वाटलं, जे आपल्याकडे सुद्धा मिळतं. त्यानंतर आम्ही आलो हॉटेलला. आमच्या बॅग्स वगैरे कारमधून काढून घेतल्या आणि जसं की मी सकाळी सांगितलं होतं, आम्ही रूम स्विच केलं होतं मॉर्निंगलाच. तर हे आमचं आजचं रूम होतं. त्यानंतर आम्ही फ्रेशन अप झालो. खूप थकलेलो होतो. सगळ्यात आधी तर स्वामीज्ञाला जेवायला भरवलं. बिकॉज तिला आधी जेवायला भरवून घेतल्यानंतर आम्हाला सुद्धा जेवायचं होतं. सो आम्ही जेवायला बसलो. आमचं सुद्धा इथे जेवून ऑलमोस्ट झालेलंच होतं. इकडे स्वामीज्ञाचं काहीतरी चालू आहे आणि इकडे तिचे बाबा फोनवर बोलत आहेत तिच्याशी.
बाहेर खूप थंडी असल्यामुळे जेवून झाल्यानंतर त्या दोघींना सुद्धा मी गरम दूध दिलं होतं प्यायला बिकॉज पूर्ण दिवस आम्ही बाहेर थंडीत फिरून आलेलो होतो. सो दोघींनीही गरम गरम दूध प्यायले आणि या वी आर डन फॉर द डे. सो हा असा होता आमचा डे सेकंड इन महाबळेश्वर. सो थर्ड डेसाठी थर्ड ब्लॉगमध्ये भेटूया. टिल देन बाय.